मी राहणार खडकीचा. मी लहान असताना जसं मला कळायला लागलं, की माझे वडील ज्यावेळी 18 ते 19 वर्षाचे होते, नदीला जिम करण्यासाठी जायचे. जसे की बैठकी, जोर असे काही वर्कआउट करायचे. त्यांच्यासोबत एक त्यांचा मित्र होता. एका दिवशी की ते वर्कआउट करत असताना त्यांचा तो मित्र आला, ज्याला ते अण्णा म्हणायचे. अण्णा बोलले, "का रे बाबू तू एवढं लवकर आला?" "नाही, नाही." वडील बोलले, "मला बाहेर जायचं होतं म्हणून मी आलो." तिथून पुढे 2 ते 3 महिने ते काही गेलेच नाही जिम करण्यासाठी. माहीत वगैरे झाली. वडिलांनी कोणालाच काय सांगितलं नाही. आणि यांना काय 2-3 महिने निघून गेले, विसर पडला. तरी माझी आजी त्यांना बोलायची, "तू तू जातोय का तिथं?" "नाही." खोटं वगैरे असेल. पण जात होते. आणि एक वेळ असा आला, की आपलं वर्कआउट केला, पाण्यामध्ये उडी मारली आणि ते पाण्यामधनं बाहेर निघालेच नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचे गेस्ट चंदन सर त्यांच्याकडे खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. तर स्टोरी खूप भयंकर आहे, इंटरेस्टिंग आहे. तर चला तर चालू काय स्टोरी कशी वाटते ते बघूया आपण. नमस्ते. माझं नाव चंदन साठे. मी राहणार खडकीचा. तर माझ्या लाईफमध्ये असं काही गोष्टी घडल्या, तर ते तुम्हाला मी सांगू इच्छितो, की मी लहान असताना जसं मला कळायला लागलं, म्हणजे माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांसकट आमच्या काही घरांमध्ये माझ्यासोबत काही गोष्टी घडलेल्या आहेत, ते मला सांगायचं आहे तुम्हाला. असं झालं, की माझे वडील ज्यावेळी 18 ते 19 वर्षाचे होते, त्यावेळी ते नदीला जिम करण्यासाठी जायचे. त्या टायमाला कसरत, त्या काही म्हणजे कितीतरी एक 40-45 वर्षापूर्वी. त्या टायमाला जाऊन तिथं ते नदीवरती वर्कआउट करायचे. जसे की बैठकी, जोर असे काही वर्कआउट करायचे. त्यांच्यासोबत एक त्यांचा मित्र होता. मित्र म्हणजे एक वय त्यांचं वय खूप होतं. त्यांना अण्णा म्हणायचे. तर हे गोष्ट कुठली? खडकीमधली. हं. तर त्या टायमाला तो नदीवरती जाऊन वर्कआउट वगैरे करायचे आणि वर्कआउट करता एकेकाळी त्यांचा खूप असे वर्ष निघून गेले तिथं. त्याच्यानंतर एकेकाळी काय झालं, एका दिवशी की ते वर्कआउट करत असताना त्यांचा तो मित्र आला, ज्याला ते अण्णा म्हणायचे. अण्णा बोलले, "का रे बाबू तू एवढं लवकर आला?" "नाही, नाही." वडील बोलले, "मला बाहेर जायचं होतं म्हणून मी आलो." म्हणजे कधी टाइम. टायमिंग संध्याकाळचं एक 6-7च्या दरम्यान. तर ते बोलले, "अण्णा मी तर लवकर आलो. तुम्ही उशिरा आला." "ठीक आहे, चल जाऊ दे. तुझं वर्कआउट झालं. तू बस बाजूला. मी पटापटा वर्कआउट करतो आणि आपण संगटच निघू." तर वडील बोलले, "ठीक आहे." ह्या माणसाने आपले वर्कआउट वगैरे चालू केलं. जिम, बैठकी काय असेल त्यांचं ते कसरत चालू केली. कसरत झाली. त्या टायमाला त्यांनी पाण्यामध्ये उडी मारली. "जाऊन येतो" बोलले. कुठे? कुठं? नदीत उडी मारली. कुठे आहे नदी? खडकीमध्ये. हं. उडी मारली. पाण्यामध्ये राउंड मारले 2-3. 2-3 राउंड मारत असताना अचानक ते डुबू लागले. माझे वडील त्यांना बघतात, ओरडतात. माझे वडील बोलले, "आता काय करायचं?" माझे वडील तर पट्टीचे पाहुणारे पुरामध्ये पाहुणारे. पण एवढ्या भल्या मोठ्या माणसाला आपण जायचं आणि त्याला वाचवायचं कसं? तेवढं ते वडिलांनी पण आहे की जे धाडस नाही केलं. पाण्यात जे त्यांची बुडतात, ताकद हां, की म्हणजे ते म्हणजे घाबरून दुसऱ्या माणसाला ओढून घेतात. धरून. हां. तर वडील बोलले, की "मला जर यांनी मिठी मारली, तर ह्याला मी काढू शकत नाही." ॲक्चुअली काय झालं, तो पण चांगला पावणारा माणूस आहे. पण त्याच्या काही पायामध्ये काय अडकलं असेल, काहीतरी पाण्यामधलं वेल वगैरे असेल, काहीतरी असेल एक्स-वाय-झेड. ते अडकलं पाण्यामध्ये. वडिलांनी तिथं त्याला पाहिलं. तो गेला. वडील आपल्या घरी निघून आले. तर खूप थंडी ताप आला. झोपून गेले, जेवले नाही. दुसऱ्या दिवशी पण काय 2-3 दिवस तसं त्यांचं आजारीच पडले ते. तिथून पुढे 2 ते 3 महिने ते काही गेलेच नाही जिम करण्यासाठी. आणि जे अण्णा होते त्यांचं काय झालं? त्यांचं ते पुढे जाऊन ते 1 ते 1.5 किलोमीटर पाण्यामध्ये ते पोहून निघाले 1-2 दिवसामध्ये. मयत वगैरे झाली. वडिलांनी कोणालाच काही सांगितलं नाही. मग तिथून पुढून वडील काय जिमला गेलेच नाही. ही गोष्ट त्यांनी माझ्या आजीला सांगितली. मग आई बोलली, की "तू काय तिथं जाऊ नको. उगाच नाही का काहीतरी व्हायचं परत." ठीक आहे म्हणले. पण यांना काय 2-3 महिने निघून गेले. विसर पडला. विसरून गेले. मग त्यांनी आपला विचार केला परत आता नाही का, आपली ती जागा चांगलीच आहे जिम करण्यासाठी. गेले वडील परत. चालू केली. तिथून पुढे चांगलं 2-4 महिने त्यांचं कसरत आपली चालू केली. तर असं झालं, की जिम करता त्यांची पूर्ण जिम झाली.
संध्याकाळी 6-6:30ला त्यांनी पाण्यामध्ये उडी मारली. पोहून आले, अंघोळ झाली आणि आपलं घरी आले. म्हणजे हा त्यांचा डेलीचा रुटीन होता. डेलीचा रिटर्न होता. परत दुसऱ्या दिवशी तसंच गेलं. पण त्यांना असं तरी माझी आजी त्यांना बोलायची, "तू तू जातोय का तिथं?" "नाही." हं. अशी म्हणजे बोलायचे खोटं वगैरे असे. पण जात होते. आणि एक वेळ असा आला, की त्यांनी डेली रूटीनमध्ये आपलं वर्कआउट केला, पाण्यामध्ये उडी मारली आणि ते पाण्यामधनं बाहेर निघालेच नाही. तर त्या टायमाला त्यांनी संध्याकाळी 7 वाजता उडी मारलेली. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत पाण्यामध्ये तिथल्या तिथंच ते पोहत होते. तर सकाळी 4च्या दरम्यान काय तिथले त्यांचे मित्र 10 ते 12 लोकं रोज तिथं पत्ते खेळायचे नदीवरती. हं. काय ते असेल रम्मी वगैरे. त्यातला एक जण माणूस सुटला, त्यांचाच मित्र. मला मी लघवीला जाऊन येतो. तो तिथं गेला, टॉयलेट वगैरे केली आणि असं त्याला पाण्यातनं असं नाही का आपण पोहताना कसा आवाज करतो, पाण्यामध्ये खेळताना आपण आवाज करतो, हा, हू काय असेल ते. तर ह्या माणसाला आवाज आला. ह्यो माणूस बोलला, "ए कोण आहे रे तिथं?" तर तिथनं हिंदीमध्ये आवाज आला. हिंदीमध्ये बोलला तो माणूस. "ए तू कोण आहे रे उधर?" असं ते वडिलांना म्हणजे जे होतं ते त्यांना बोलले. तो घाबरला माणूस. तो घाबरल्यानंतर तो माणूस मित्रांमध्ये आला. तर असं झालं, की मित्रांना त्याने सांगितलं, की "बाबा तिथं असं-असं मी लघवीला गेलो. तिथं मला असा-असा आवाज आला." म्हणजे नेमके पोरं बोलले, "कसला नेमका आवाज आला?" ते पण आपल्यासारखीच मुलं त्या टायमाची. म्हणलं, "नेमकं कसला आवाज?" तर मी तिथं लघवी करत होतो. मला पाण्यामधनं असं नाही का बोललेला आवाज होत होता. पाण्यामध्ये आपण जसं पोहतो, हा, हू केलेला असं. तर मी बोललो, "तिथं कोण आहे रे?" तिथनं मलाच उलटा आवाज आला, की "तू कोण आहे रे वहाँ पे?" असा मला आवाज आला. मी पळून आलो. हे हसले सगळे पोरं काय पण बोलतात. "अरे चला ना यार, मी का खोटं बोलतोय का?" ह्यांनी सगळ्यांनी धाडस केलं आणि ग्रुप असल्यामुळे ह्यांना काही भीती वाटली नाही. बाबा गेले बाबा किनारीला. टॉर्च मारला. टॉर्च मारला तर, "अरे! हा तर कन्हैया." माझे वडिलांना कन्हैया म्हणायचे. "तिथं काय करतोय तू?" तो बोलला, "ए तुम लोग कौन है? मैं इसको लेके जाने वाला हूँ. मैं छोडूंगा नहीं इसको अभी." अच्छा. असं ते त्यांना बोलले. "अरे!" बोले, "मैं जब डूब रहा था, इसने मेरे को बचाया नहीं. अब ये मेरे को मिलेला, मैं इसको लेके जाएंगे. मैं क्या अभी ऊपर नहीं आने वाला." मग हे लोक बोलले, "कब से तू अंदर है? कधीपासून तू आतमध्ये गेलाय?" हे लोक मराठीमध्ये बोलायचे, ते हिंदीमध्ये बोलायचं. "अरे तू कधीपासून आतमध्ये अरे ये वरती." "नहीं, नहीं, ऊपर नहीं आएगा मैं. कल शाम को मैंने 7 बजे पानी में था ये. मैं इसके साथ हूँ पानी में. अभी तलक हो." तर पोरं बोलले, "बाबा आता तर 4 वाजलेत, तरी हा पाण्यामध्ये थांबलाय. अजून थोड्या वेळ थांबला, काय व्हायचं नाही व्हायचं. बरं झालं आपण धरलं." मग वडिलांना त्यांनी 10 ते 12 पोरांनी त्याला काढण्याचा प्रयत्न केला. ते पण पोरं पावणारी चांगली. त्यांनी धरलं वडिलांना. कसंबसं बाहेर काढलं. पण वडिलांनी जे वडिलांच्या अंगात जी बला होती, मारहाण खूप झाली. ऐकत नव्हता आणि तो पैलवान गडी होता, जो मेलेला होता, अण्णा म्हणणारा. तर मग कसंबसं घरी आणलं. घरातले बोलले, "आम्ही कालपासून ह्याला शोधतोय. कुठं गेला?" असं कधी करत नाही तो. किती जरी वेळ झाला, तो घरी येतोच तो. हो. आम्हाला आता आम्ही नातेवाईकांमध्ये बघितलं. नातेवाईक तर बोलले कोणापाशी आले नाही. सगळे बोलले, "आमच्यापाशी तर नाही आला." नेमकं आम्ही तर त्या ठिकाणी कशाला बघणार आपण? रात्रीचं थोडी ना आपण जाऊन जाऊन नदीला कोण जाणार आहे जंगलामध्ये? आम्ही त्या हिशोबात गेलोच नाही. "बाबा हे बघा तुमचं पोरगं असं-असं बोलायला लागलं बघा." माझा मोठा चुलता, लहानवाला चुलता त्यांच्याशी बोलायला वडिलांनी त्यांना मारलं. खूप ताकद खूप भयंकर होती त्या टायमाला. ऐकायला ह्यांना का त्या टायमाला काही देवाधर्माचं का असं काही म्हणजे विचारच नव्हता. असं कधी आपल्या घरच्यांनी कधी असं काही नॉर्मली आपलं भोळी भक्ती करायचे. मंदिरात जाणं, देवाच्या पाया वगैरे पडणं. पण पुढं काय? आता हे कसं घालवायचं? काय झालं? ह्याला नेमकं काय नाही? हॉस्पिटलमध्ये जाऊन आलं. हॉस्पिटलमध्ये बोलले, "काही काही नाही झालेलं." तर "असं काय करतोय? वेड्यावानी असं." "काय नाही," बोलले, "मी नाही सांगू शकत." मग असं तिथले काही थोडे शिकवतो तिथले कोण देवऋषण आले, कोण असे करणारे. त्यांच्याकडनं पण काय झालं नाही. तर बहुतेक त्या टायमाला माझ्या वडिलांबद्दल एक व्यक्ती बोलला, की "तुम्ही त्याला आहे नाही का रविवारी पेठमध्ये सय्यद अली मीर दर्गा आहे. त्या दर्ग्यात तुम्ही एकदा घेऊन जा. जर देवाच्या कृपेने जर झालं तर चांगलंच होईल. एकदा जायला काय होते." आता जे त्यावेळेस होते त्यांच्या शरीरामध्ये तेव्हा काही घरच्यांना त्रास वगैरे आणि हे किती दिवस होते? असं नाही असं एक
8-10 दिवस, महिनाभर पकडून चाला. तसा तो त्रास होत होता त्यांना. फक्त त्यांना त्या टायमाला काही त्याला वडिलांना नेता आलं नाही. कारण ते ऐकतच नव्हतं अंगातलं. हं. कुठेतरी गेले, आमचे चुलते मालते त्यांच्या मागं. घरातनं बाहेर जाऊ देत नव्हते. बांधण्याचा प्रयत्न करत होते त्यांना. ते पण जे वडिलांच्या जे शरीरामध्ये होतं ते मारायचं समोरच्याला. एक दिवशी असं झालं, की "तुला काय पाहिजे?" मला ते म्हणजे ते हे म्हणायचे, "मला हे द्या, मला ते द्या." मागायचं पण देत नव्हते. पण एकदा काय झालं, कोंबडं मागितलं. कोंबडं पण आणून दिलं. कोंबड्याचे पकं तोडले वगैरे. तर अक्षरशः ते कच्चं त्याने वडिलांनी ते खाल्लं ते. अर्धं कच्चं पक्कं ते खाल्लं. अर्ध्या काही गोष्टी तिथं होत्या. मग काय करायचं? मग घरच्यांनी विचार केला. आपण कधी दर्ग्यात गेलो, नाही गेलो. चल जाऊ दे, आपण एकदा ट्राय करू जाऊन. हं. तर कसंबसं त्यांना तिथल्या त्यांच्या मित्रांनी, चुलत्यांनी आमच्या धरून त्यांना तिथपर्यंत नेलं. तर गंमत अशी झाली, की तिथपर्यंत जसं नेलं, जसं त्या दर्ग्यामध्ये पाय ठेवला, की ते नाहीसं झालं. एकदम ओके झाले आणि ताबडतोब तिथं ते जे तिथले दर्ग्यामध्ये जे बाबा म्हणतो आपण, हजरत म्हणतो, सय्यद अली मीरा दादा, त्यांचं वारं त्यांना आलं. पण ते वेगळेच बोलायला लागले. तर तिथलं जे आपण म्हणतो, की आपल्या मंदिरामध्ये गुरुजी म्हणतो आपण, तर त्यांच्या दर्ग्यामध्ये मुजावर म्हणतात. त्या मुजावरने सांगितलं माझ्या घरच्यांना, की हे जे आहे, ह्याच्या त्या अंगातलं जी बला होती ती नष्ट झाली, ती गेली निघून. पण आता जे आहे, खरोखर आम्ही बोलतो, की त्यांनी जे पाहिलं त्यांच्यामध्ये रुतबा त्यांचा, वडिलांचं जे बोलत होते, की बोलले, "आम्ही असं कधी पाहिलेलंच नाही." खरोखरच बोलले, "ह्यांना बाबांचं वारं आले." बघा. मग माझी आजी वगैरे काय असेल त्यांच्याशी बोलू लागले, वडिलांशी म्हणजे जे आलेलं वारं. "अरे बाबा, आमच्याशी होणार नाही. आमचं छोटं घर आहे. घरामध्ये खूप काही लोकं आहेत आमच्या. आम्ही गरीब लोक आहे. आमच्याशी काही होणार नाही." बोलले, "नाही," बोलले, "आम्ही मला यायचं तुमच्या घरी." म्हणजे हिंदीमध्ये बोलत होते ते. "मला तुमच्या घरी यायचंच आहे." बोलले, "ठीक आहे. आमची बोली भक्ती चालेल का?" बोलले, "तुम्ही जे आम्हाला देईल तुमच्या आनंदाने, मी ते स्वीकारेल." ठीक आहे म्हणलं. मग तसं मग ते जेवढं झालं, घरी आलो मग. मग घरच्यांचा मग तो उत्साह तो. मग ते वडील करायला लागले घरामध्ये ते. मग दर गुरुवारचं म्हणा, रोज म्हणा, असे जायला लागले. तर त्यांना ते वडिलांना पण खूप ते आवडायला लागलं दर्ग्यात जायला. इंटरेस्ट आला त्याला. इंटरेस्ट आला. तर त्यांचे पण काही त्या टायमाला त्यांनी देवाकडे काय मागितलं. त्यांची पण कामं भरपूर झाली वडिलांची पण. वडिलांना जॉब नव्हता, सरकारी नोकरीला पण लागले. असं तसं खूप ते नंतरची गोष्ट आहे, लग्नानंतरची. पण ते चालू झाले ते पण. मग त्या टायमाला मग घरचे म्हणले, "आता काय करायचं?" मग ते आपण जसे आपले देवारे असतात चांदीचे, ते करून आणले. घरामध्ये ते वाजवत-गाजवत आणलं. आपण म्हणतो, आपण भंडारा घालतो देवाचा. त्यांच्यामध्ये नियाज म्हणतात. नियाज घातली. तिथून मग सुरुवात झाली. असं होतं, की त्या देवाचं असं असं सत्पन होतं, की मी बडाई नाही मारत, की अक्षरशः जसं-जसं मी मोठं-मोठं होत गेलो ना, तसं-तसं मी बघत आलो त्यांचं सत्पन्न, की घरामध्ये एवढी लोकं यायची आपल्या. खूप म्हणजे खूप. म्हणजे कशासाठी? कुणाचा काही त्रास होतोय, घरामध्ये भांडणं, कोणाला बला लागली, कोणाचा काही प्रॉब्लेम आहे, कोणाला कामधंदे नाही, असे येऊन असे सहज बोलून जायचे. त्यांचं ते सक्सेसफुल जायचे ते. म्हणजे तुमच्या वडिलांकडे यायचं. हां, वडिलांकडे यायचे. वडिलांकडे काही असं काही प्राप्त नव्हतं त्या टायमाला. फक्त वडील बोलायचे, "मी नाही, तो करतोय, करणारा तो आहे. मी तर फक्त एक जरिया आहे बोलणारा तुम्हाला. हं. मी बोलेल, मी नाही, तो बोलणार. तुमचं काम होणार. मी त्याच्यामुळे बोलतोय." आणि ते लोकांची कामं होत गेली. तर खूप लोकं होत गेले. एक किस्सा असा होता, की एका बाईचं बाळ होतं छोटंसं. म्हणजे ते डॉक्टर बोलले, की "आता त्याला तुम्ही घरी घेऊन जा." ॲडमिट होतं, आजारी होतं खूप. आता शेवटचं ते स्टेजला आहे. आता ते काय आम्ही काय त्याला काय वाचवू शकत नाही. तुम्ही घरी घेऊन जा आणि त्याचं काही असेल ते घरामध्ये त्याची देखभाल करा. शेवटचं ते तुमच्यासोबत राहील घरामध्ये. असं तर काही बोलले. तर ते बोलले, "ठीक आहे." आता काय घरी आणलं त्याला. तर त्या लोकांनी माझ्या वडिलांबद्दल कोणी तर त्याला सांगितलं. त्या बाईंनी वडिलांकडे ते आणलं. वडिलांना त्या बाबा आलेलेच असायचे. म्हणजे असं काही ठराविक वार वगैरे असं? गुरुवार असायचा. दर गुरुवारचा. फक्त हप्त्यातून एकदा. दर गुरुवार. तर मग त्यांना आणलं. ती बाई आली. अक्षरशः ते बाळ मरण्यातच जमा होतं. हं.
आज तो मुलगा, त्या मुलाचं वय कमसे कम आता त्या गोष्टीला झाले 35च्या वयात असेल तो मुलगा. मुलगा होता तो. म्हणजे तो मेलेल्या मुर्द्याला म्हणजे असंच की वडिलांनी ते वाचलं बोलले, "जा काय होत नाही." डोक्यावरती हात ठेवला, पाणी दिलं तिला. आणि हे सगळं तुमच्या समोर असं घडायचं. म्हणजे त्या टायमाला मी पण खूप लहान होतो. आता त्या मुलाला पण मी बघतो तिथं आहे खडकीमध्ये राहणारा. तो मुलगा एकदा त्या माझ्या आईने मला दाखवला. "अहो, हा हा मुलगा दिसतोय का? तू ते किस्सा ऐकलेला का? की वडिलांनी ते मेलेल्या म्हणजे मुलाला ते आणलं होतं त्या बाईने. मरणातच जमा होतं. डॉक्टरांनी पण घरी पाठवलं होतं." हां, तर मी बोललं मम्मीला बोललो, "हां, मम्मी ऐकलंय मी." बघतो तो मुलगा तो आहे. आणि तो मुलगा होता मॉमेडियनचा. त्या मुलाने मस्त टोपी-बिपी घातली होती, पाटाणी घातला होता आणि समोर थांबला होता. मी बोललो, "हा मुलगा आहे का मम्मी?" बोलले, "हां." बोलले. बोलले वडील मग आई पण बोलली, की आईने थोडंसं रागावलं. म्हणजे मला बोलले, की "लोकं कसे आहेत ना रे, की आपलं काम झाल्यानंतर ओळख पण देत नाही." हं. असे काही किस्से झाले, की वडिलांनी खूप लोकांचं चांगलं केलं आणि असं म्हणणं असायचं, की जर तुमचं काय झालं, तुम्ही काय पैसे वगैरे काही देऊ नका. काही ₹1 देऊ नका. पण त्यांच्या नावाने जर तुमचं चांगलं झालं, त्यांच्या नावाने तुम्ही तिथं तुमच्या ऐपतीनुसार अन्नदानाचा कार्यक्रम ठेवा. मग तुम्ही तिथे 5 लोकांना द्या, लहान-लहान मुलांना द्या, की 100 लोकांना ठेवा. पण तुम्ही अन्नदानाचा कार्यक्रम ठेवा. असं त्याचं म्हणणे आहे. एक फुटी आपण न्याज म्हणतो त्याला. तर ते लोकं नाही करत होते. हं. म्हणजे माझी आई म्हणली तसं. पण ते तसे प्रथा चालत राहिली. कित्येक वर्ष चालत राहिली. नंतर आम्ही पण मोठे होत गेलो. मी म्हणजे माझं मोठं म्हणजे लहानच होतो. 12 तसा अजून काही किस्सा जो तुम्हाला माहिती आहे, की डेंजर घडला वगैरे असं सांगतो काही? ना. मग ते झाल्यानंतर मग वडिलांची जेव्हा मी वयाच्या 13व्या वर्षामध्ये आलो आणि ज्यावेळेस मी 8 ते 9 वर्षाचा असेल, त्या टायमाला आमच्या इथे त्या काळी रात्र झाली ना 7-8 वाजले, की सगळी लोकं बाहेर झोपायची. पटांगण होतं. त्याला आम्ही ईदगाह म्हणतो, ईदगाह मैदान. तिथं खूप सर्व लोकं झोपायचे. तर मी वडिलांना संध्याकाळच्या वेळेस टायमिंग 8-9च्या दरम्यान मी पैसे मागितले. तर वडिलांनी मला म्हणले 20 पैसेच आहे. त्या टायमाला 20 पैसे, 10 पैसे चालायचे. दिले मला. ते ठेवले मी खिशात. हं. हाफ चड्डी घातलेली मी, ठेवले खिशात पैसे. तर मी माझ्या स्वतःच्या मनाला बोललो, की मी आता ते सकाळी उठणार. आमच्यापाशी एक दुकान आहे. त्याचं नाव त्या दुकानवाल्याचं नाव कन्ना आहे. आम्ही त्याला कन्ना म्हणायचो. कन्नापाशी जाणार आणि मी चॉकलेट वगैरे काय असेल ते मी घेणार. असं माझ्या मनात होतं. तर रात्रभर झोपलो. सकाळी मी उठलो. मला वाटलं असेल 5-6 वाजले असेल. माझ्या मनात मी खूप लवकर उठणार आणि पहिले जाऊन ते खायला आणणार. उठलो मी. पहिले घरी गेलो. घरामध्ये सगळेजण असा अंधार होता. सगळेजण झोपले होते. म्हणलं नको उठवायला. मी आपलं मी त्या दुकानात गेलो. दुकानात जाता मला तिथं एक पुरुष माणूस होता का ते काय होतं माहीत नाही. असं बसलेलं होतं. पूर्ण निर्वस्त्र होतं. काही नव्हतं अंगावर त्याच्या. पण ते एवढं भयंकर होतं. त्याचे डोळे खूप मोठे होते. मला चांगलं अजून ते डोळ्यासमोर मला दिसतंय ते. अंगावरती काही कपडे नव्हते. खूप भयंकर होता तो व्यक्ती. काय असेल ते. आणि मी त्याला त्याच्याशी बोललो मी. "तुला जेवण खायचंय का? तुला काय पाहिजे का?" तर तो आहे ना कमसे कम एक ते इथपर्यंत 5 ते 10 फुटावरती असेल. तर मी त्याच्यापाशी चाललो ना, असं करायचा मला तो. लांब हो. तर मी मला असं का बोलतोय तो? असं एकदम मला चिडून बोलत होता ते आहे ती मला. माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा मी तसं पाहिलेलं. तर तो मला बोलत होता. मी त्याला बोललो, की "तुला भूक लागली का? थांब मी जातो तिथं. माझ्याकडे 20 पैसे आहे. मी खायला घेतो. हं. अर्ध तुला देतो, अर्ध मी खातो." गेलो मी. आता 20 पैशामध्ये काय येणार आहे? तर मला पण माहीत होतं त्या टायमाला. गेलो मी दुकान बंद आहे. परत आलो त्याच्यापाशी. "अरे," म्हणलं, "दुकान बंद आहे ते. तुला पैसे देऊ का?" तर मी पैसे काढले. त्याला द्यायला पण गेलो असं पुढं. तो घाबरत त्याने असं केलं. हं. त्याच्यानंतर मला खूप म्हणजे भीती वाटायला लागली, की मी बोललो, "तू असा का दिसतोय? हं. असा का दिसतोय तू वेगळं असं नाही का? तुला" आणि त्या नाक वगैरे त्याला तसं काही नाही. फक्त डोळे दिसत होते मला. मी खूप घाबरलो. गेलो आपलं बिछान्यामध्ये झोपून गेलो. सकाळी उठलो. डॅडींना बोललो, "डॅडी" वडिलांना मी डॅडी बोललो, "डॅडी तिथं असं घडलं." तर वडिलांनी फक्त असं केलं मला. त्यांना एकदम असे झाले ते. मी बोललो, "तुम्ही असं काय केलं तुम्ही?" हं. वडिलांनी डोक्यावरती हात ठेवला. मला बोलले, "बाळा, तुला सांगतो, असं जायचं नाही."
किती वाजता गेलता? म्हणलं, "मी सकाळी गेलतो लवकर." पण ते सकाळ नव्हती ती. रात्रीचे 2 ते 2:30 दरम्यान ते गोष्ट घडली माझ्याकडनं. अच्छा. वडील तो किस्सा घडला होता. आता माझे वडील तर या जगात नाहीये. 2003ला त्यांचं निधन झालं. निधन झालं. त्यांना जायच्या आधी, की अशा काही गोष्टी केल्या, की आजपर्यंत त्या गोष्टी म्हणजे जिवंत राहिल्या आमच्या लाईफमध्ये ते अंत्यकाळामध्ये. अंगावर काटा येतो सांगताना, की जो माणूस मारणार आहे, तो आपल्याला बोलतोय, "मी आता माझा टाईम आलेला मी चाललोय." तुम्हाला कसं वाटेल? अवघड आहे ना. मी जर तेच. तुम्हाला बोललो, "आता माझं मरण आलंय." तुम्ही विश्वास ठेवाल का? तर वडील गेल्या 1.5 वर्षापासून मारायच्या 1.5 वर्षाआधी तर सगळ्यांना बोलायचे. मला बोलायचे, माझ्या भावाला बोलायचे, बहिणीला बोलायचे, आईला बोलायचे. एजेड झालते का ते? नाही, हे एकदम त्यांचं त्या टायमाला वय एक 45-46च्या घरात असेल. हो. खूप सुंदर होते, यंग एकदम. तर आम्ही हसायचो. "डॅडी तुम्ही काही बोलता राव. असं नका ना काही बोलू. तुम्ही काही भविष्य सांगणार आहेत का? असं तसं काय आम्ही अंतर्यामी आहेत का?" असे कोणी घरातले आपले हो, हो. टोन द्यायचे. बहीण पण तशी बोलायचे, आई पण बोलायचे. आम्ही काही यकीन नाही करत. मग ते बरोबर 1.5 वर्षांनंतर चालूच होतं ते आणि मरायच्या एक 10 ते 15 दिवस आधी वडील सगळ्यांना भेटून आले, नातेवाईकांना. भेटले, कोणाला काय खाऊ घातलं, बहिणीला म्हणा, बहिणीच्या पोरांना म्हणा, असे भेटून आले. त्यांनाही तसंच बोलायचे, "माझे आता दिवस भरलेत, मी जाणार आहे आता." म्हणजे घरच्यांना असं वेगळंच वाटायचं, "हे काय नेहमीच बोलतो." म्हणजे नाही बोलले. मग बरोबर आहे ना, मरायच्या 7 ते 8 दिवस आधी मला भेटले होते. तर ते सांगताना असं अंगावर काटा येतो माझ्या, की खूप म्हणजे रडायला पण येतं आणि खूप हे वाटतं ते. तर वडिलांनी असा माझ्या खांद्यावरती हात ठेवला. मला बोलले, "आता बघ, आपण दोघंच इथं बसलोय." मी बोललो, "बोला ना डॅडी, तुला एक सांगायचं आहे महत्त्वाचं." मी असं बोला की. तर बोलले, "आता मी खरंच बोलले चंदन, मी आता जाणार आहे." म्हणलं, "कुठं जाणार आहे?" असं बोलले फक्त. मी हसलो. "अहो पण डॅडी काय लावले?" बोलले तुम्ही. "अरे खरं ऐकून घे." मग उठलो आणि त्यांच्यासमोर मी असं नाही का लहान होतो 12-13 वर्षाचा. असं मी काहीतरी कार्टून झाल्यासारखं मी नाचायला लागलो. म्हणलं, "इकडे ये, इकडे ये." ओरडलेच. इकडे येतो का तो? परत बसवलं. बोलले, "आता बघ, मी चाललो ना, गेल्यानंतर हे गादी तुला सांभाळायची आहे." आपण ठाणं म्हणतो. हं. कुठलं काय असेल देवाचं. ही आपण त्यांच्या भाषेत गादी. म्हणजे तुला गादी सांभाळायची. हे तुला सांभाळायचं आहे देवावर. बोलले, "का तुम्ही कुठे जाणार?" "तुला सांगितलं ना, माझी आता वेळ आलेली आणि आता तुम्ही घरी चालायचं आता." आम्ही आजीपाशी होतो. हं. आमचं घर रेंजेसमध्ये राहिलो होतो आम्ही. घरी चालायचं. मी बोललो, "अजून सुट्टी संपायला अजून खूप वेळ आहे." "नाही, नाही, चला आता बास झालं." तसे बोलले का. मग मला बोलले, "तुला काहीतरी देऊन जायचं आहे मला." मला काय वाटलं काहीतरी वस्तू आहे. बोलले, "काय देणार आहे असं मला? तुला देईल नाही." परत दुसऱ्या दिवशी आले. परत तसंच ते म्हणजे मला कंटिन्यू केलं बोलणं आणि मला बोलले, "ठीक आहे." मग माझ्या त्यांनी कानामध्ये आहे ना, हिथं 3 वेळा, हिथं 3 वेळा फुकलं. मला बोलले, "तुला दिलं मी." हं. लाइक जे विद्या हे करतात. हां, "दिलं मी हं. तुला." हं. मी बोललो, "काय दिलं?" मला तुला आत्ता नाही सांभाळणार समजणार, की तू ज्यावेळेस जसं मोठा होईल ना, तसं तू लोकांचं भलं करायचं. म्हणलं, "कसं करू? कसं करू म्हणजे मी कसं करतो?" मी काय बोलतो, "तुमचं पूर्ण होईल. करणारा तो आहे. आपण फक्त एक जरिया आहे. देव तर खाली येऊ शकत नाही त्यांच्याशी बोलायला." हां, हं. ठीक आहे म्हणलं आणि मी म्हणलं, "कसं करायचं?" नाही बोलले, "जेव्हा तुला वेळ भेटेल तेव्हा फक्त आपल्या पाया पडायचे, दिवाबत्ती करायची, अगरबत्ती लावायची, तेवढंच करायचं. बाकी काय नाही. तू शिकशील हळू सगळं." आणि तेच झालं. मग ते मी शिकायला लागलो. वडील तर होतेच आणि बरोबर 7 ते 8 दिवसांनी वडील एक्सपायर झाले. अटॅक आला त्यांना आणि मला असे पण बोलले होते, "मी घरात पण मारणार नाही." आणि त्यांचं मरण बाहेरच आलं. असं एक ठिकाण होतं, खडकी स्टेशन.
तिथं त्यांना रात्रीचा अटॅक आला. तिथंच ते मरण पावले. मग तिथून पुढं थोडंसं आम्ही डिस्टर्ब झालो लाईफ आमची. पण सोडलं नाही देवाचं करायचं. जे माझ्या वडिलांनी सांगितलं तेवढं डोक्यात होतं माझ्या. पण शिकायचं काय, काय नाही ते आपोआप जसं मी त्या लाईनीमध्ये घुसत गेलो. ते मी करत गेलो. करता, 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 करता खूप काही शिकत गेलो मी. खूप काही शिकत गेलो, की अक्षरशः ते मी कुठं बसायचो, कसं करायचे ते मला सांगत गेले काही लोकं, जाणकार लोकं, की तू करताना इथं ते केलं पाहिजे, स्वच्छ जागा पाहिजे आणि असं करता, करता मी खूप काही केलं. अक्षरशः मी मसन म्हणतो आपण, स्मशानभूमी. स्मशानभूमी अशी पवित्र जागा आहे. आपण त्याला उगाच बदनाम केले. त्या ठिकाणी जाऊन मी ते करायचो. ज्यावेळेस मी डोळे खोललेले असायचे, मला काय असतं ते नॉर्मल दिसायचं. ज्यावेळेस डोळे बंद केले, की तिथलं जे काही आहे तिथली मला, ती मला दिसायची. अक्षरशः की तू तिथनं उठ, उठ तू. पण मला माहिती आहे, की मला फक्त ते त्रास देणार लांबून. मारणार नाही, हाणणार नाही, जीव घेणार नाही. हे मला चांगलं माहिती आहे. म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचणार. पोहोचणार. अर्थात म्हणजे एखादं कुत्रा बांधलंय तिथं. खूप भयंकर आहे. ते आपल्याला चावायला येतं. पण त्याला बांधलेलं आहे, की आपल्याला माहिती आहे. ते फक्त तिथनं भुंकू शकतं आपल्याला. हां, पण आपण इथं बसलोय. आपल्याला चावणार आहे का ते? आपण जर त्याच्यापाशी गेलो, तिथं आपल्याला चावणारच आहे. आपण ती डेअरिंग काय करावं? चॅलेंज नाही करू शकत. बाबा तू तिथनं भुंकते, तिथनंच भुंकतो. ते तसंच करायचं. एक ते साधना, विद्या असं काही. हां. एक आपण एक असतं ना, जेव्हा ते बोलायला जातं, एक आपल्या ते आपण कवच म्हणतो ना, सुरक्षा कवच, ते आपलं झालेलं असतं तिथं. ते काही करू शकत नाही आपल्याला, काही करू शकत नाही. अक्षरशः ज्यावेळेस मी डोळे बंद करून तेच बोलायचो, जे काय असतं माझं. अक्षरशः नाही ना, मला एवढं भयंकर त्रास व्हायचा तिथं. असे डोळे बंद केलेले असायचे. असा ग्रुप 4-4, 5-5 जण इथनं पळून गेले माझ्या शेजारने. इथनं फुकतात, इथनं फुकतात. असे करतात, अशी हवा वगैरे घालणं. ते मला जाणवायचं. पण मी ते आपलं ते आपण जे करत असतो साधना, ती भंग करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण डोळे नाही खोलायचे. 1 तास, 2 तास मी बसायचो. आपलं निघून यायचं. असं मी कित्येक वर्ष केलं तर. एकटा जाऊन. रात्रीचे 2 वाजता, 3 वाजता हे मी करायचो कुठे? स्मशानभूमीत. आणि ते काय व्हायचं कधी-कधी, की पोलिसांचा पण रावड येतो कधी-कधी. भीती असते बाबा विचारतात, "तू इथं काय करतोय? काय थांबला इथं?" आणि आजकाल तर खूप असं चाललेलं आहे, की पोलिस अशा गोष्टींमध्ये कोण काय गावलं तर सोडत नाही. मग आपण भिंतीच्या पलीकडे मी जाऊन बसायचो. असं जंगल टाईप आहे. तिथं कोण येणार नाही. इथं आपलं बसून आपलं करायचो साधना. वेळ झाली आपली निघून यायचं. मी खूप काही शिकलो त्यातून. मग शेवटची जी होतं काय माझं, आपण पहिले एवढ्या पाण्यात जाऊन ते करायचं असतं. मग एवढ्या पाण्यात, मग एवढ्या पाण्यात, मग एवढ्या, मग एवढ्या, मग आतमध्ये जाऊन पूर्ण पाण्यात जाऊन करायचं. जे तुम्ही साधना केली, त्या हं. साधनेचं नाव काय होतं? ती नाही सांगू शकत मी. अच्छा. नाही सांगू शकत. ते ते सिक्रेट आहे माझं. म्हणजे माझं कसं असतं, नाही, हां, मला ह्या ते आपण एखाद्याला गुरु करतो. ज्यावेळेस गुरु कान फुकतो, गुरु सर्व देतो. पण अशी काही गोष्टी समोरच्याला देत नाही तो शिष्याला. एक त्याचा वीक पॉइंट आपल्यापाशी ठेवतो. कधी तो आपल्यावरती पलटी नाही हे करू शकत. अच्छा. धोका नाही देऊ शकत. तर तुम्ही जर असं हेच नाही आहे ना आणि मला बोलायचं काय आहे, की तुम्ही ते योग्य नाही म्हणून मी तुम्हाला नाही सांगू शकत. तर तुम्हाला जर तसं करायचं असेल त्याला खूप वेळ लागेल करायला. आता मी वयाच्या 13व्या वर्षापासून हे करत आलो. आत्तापर्यंत करतोय. आता माझं वय 34 आहे. त्याच्या मी खूप वर्ष याच्यामध्ये 12, 13, 14 वर्ष मी हात घातले. तेव्हा मला हे प्राप्त झालं आणि हे शिकणं खूप चांगलं पण आहे, वाईट पण आहे. वाईट कधी करतं? तुम्ही हे शिकला आणि लोकांची वाईट कामं करता. सुरुवातीला खूप भरभराटीने तुमचं घर भरून जाईल. पैसा, पाणी सगळं राहील. पण शेवट आहे ना, शेवट खूप भयंकर होतो. वाईट गोष्टीचा अंतही वाईटच नंतर असतो. तर माझ्या वडिलांनी त्या टायमाला एकच मला गोष्टी सांगितल्या आहे. मला बोललं 2-3 गोष्टी तुला सांगतो मी. त्या गोष्टी फक्त ध्यानात ठेव. ह्या गोष्टीमध्ये फक्त तू ह्या गोष्टी करू नको. म्हणले, "काय डॅडी?" पहिली गोष्ट व्यसन करू नको तू. ड्रिंक वगैरे हे चालत नाही. तू ज्या दिवशी चालू करशील, संपून जाईल तुझं सगळं आयुष्य. ठीक आहे. दुसरं काय? दुसरं बोलले, की "तू ज्यावेळेस लोकांची कामं करशील, पैसा नको येऊ." हां, ठीक आहे.
एखाद्याने तुला खुशीने दिल्या ती गोष्ट वेगळी आहे. खुशीने हं. कोणी पण देतं. पण असं बघतो आपण, की बाबा बकरं मारा, कोंबड्या मारा, 4 बकऱ्या आणा, एवढा-एवढा खर्च लागेल, तुम्ही नका आणू, आम्हाला पैसे द्या. 20,000, 30,000, 1,00,000, 2,00,000 असे काय आजकाल घेतात लोकं. तसं नाही करायचं कधी. तसं कधीच नको. ठीक आहे म्हणलं. अजून मग मी म्हणलं तिसरी गोष्ट बोलले, घाण काम कधी करू नको. तुझ्यासाठी तुझे पैसे येईल. बाबा ह्याला उडवायचंय, त्याला उडवायचं, त्याला तोडायचं, तो मला त्रास देतोय. त्याचं काम कर. काय? त्याची बायको मला म्हणजे एक प्रकारे मारण-हारण त्या टाईपमध्येच आहे. ही आहे की रे, ही सत्य घटना आहे. जो मानतो तो मानतो. जो मानत नाही तो मानत नाही. सिरियली. ज्यावेळेस मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी केलं, बघितलं, मी तर नाही केलं, पण अशा काही गोष्टी मी पाहिल्या होत असताना माझ्यापाशी पण खूप काही लोकं आले. मला बोलले पण. नाही म्हणलं. माझ्या वडिलांचं मला ध्यानात आलं. अशा लोकांची खूप काही चांगली कामे केले. खुशीने मला लोकांनी 20-20, 30-30, 40-40, 50-50 हजार रुपये देऊन गेलेत मला. व पोशाख म्हणा, काय पाहिजे तुला? देतो, घे तू. म्हणलं नको. नको म्हणलं, मला नको काही. नाही बोलले. ह्याचं मागचं कारण काय, की जे मला जे भेटलेलं आहे वडिलांपासून, ते नाहीसं होणार. ती विद्या जी म्हणतो आपण, ती नाहीशी होणार. ती मला नाही परत प्राप्त होणार. तुम्ही आला, तुमचं काम केलं, तुमचं काम होणारच नाही. तुम्ही म्हणाल, "अरे काय राव, हां, एक म्हणजे एक प्रकारे शक्ती कमी होत कमी होणार चालली आहे. ते." त्याचं हेच आहे मागचं. धंदा करून नको ठेवू बोलल्या. तेच माझ्या ध्यानात ठेवलं मी. आतापर्यंत मी तसंच करत आलो. लोकांची कामं केली. लोकांनी मला खूप काही दिलं. असा काही तुमच्याकडे प्रसंग आहे का? म्हणजे तुम्ही काम केलं खूप युद्धामधनं त्याला बाहेर काढलं असं काय? खूप आहे ना, सांगतो हां. ना. माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम एक काम वाजवलं होतं. एक मुलगी होती. त्या मुलीचे आई-वडील खूप ठिकाणी फिरत होते. हॉस्पिटल बघितलं. खूप, खूप, खूप देवाचे दरवाजे ठोकले. त्यांना काही झालं नाही. तर तर असं झालं, की ते असं कोणी मला सांगितलं, "बाबा ते असं-असं आहे." मला येऊन भेटले. ठीक आहे म्हणलं. "काय मॅटर आहे? काय आहे? सांगा मला." सांगितलं त्यांनी मला. ठीक आहे. तर ज्यावेळेस मी त्या मुलीला माझ्यासमोर बसवली. मुलगी दिसायला खूप सुंदर. डॉक्टर बोलतात काही झालेलं नाहीये त्या मुलीला. डोळे तिचे खोलवर गेले होते. मी बोललो, "इथं येण्याआधी, तुम्ही देवाच्या दारात जाण्याआधी, तुम्ही आधी हॉस्पिटलला जा घेऊन हिला. माझं ऐका." म्हणलं आम्ही हॉस्पिटलला पण घेऊन गेलो. विचारपूस केली. डॉक्टर बोलले, "काही झालेलं नाही हिला. ही कसलं तर टेन्शन घेते." मी बोललो, "काय तुला कोणी मुलांपासून त्रास त्रास आहे का? कोणी तुला धोका दिला का?" पर्सनलीला मी बोललो असं पहिले. हे काही गोष्टी बोलायच्या आपल्या ती बोलली, "तसं काहीच नाही." बोलले, "तुला काय होतं?" बोलले, "मला झोपून देत नाही. मला चल म्हणतात." बोललो, "कोण चल म्हणतं?" बोलले, "एक बाई येते, 2 बाबा येतात." अशी ती बोलायची. म्हणलं, "कोण आहेत ते?" बोलले, "नाही मला फक्त म्हणतात चल." बुसाड आहे त्याला. त्या बाईचे केस आहेत असे जाड-जाड. जट आहे जट. जट म्हणतो ना आपण ते. हं. तर मी बोललो, "बाबा ठीक आहे." मी समजून गेलो आता हिला 100% लागलं. आहे काहीतरी. हं. मग मी माझ्या साधनेमध्ये बसलो. तिला समोर बसवले. चालू झालो मी माझं बोलायचं. तिने आरडाओरडा चालू केला. खूप हं. किंकाळायला लागली, रडायला लागली, हसताळायला लागली, पाय आपटायला लागली. तर मी बोललो, "तिला धरा नाही का." धरावीला बोललो. तिला धरलं वगैरे. तिचं मी ते केलं. तर बाबा ते जे काय असेल तिच्यामध्ये आलं ते. मी बोललो, "तू कोण आहे बाबा? तू काय करतोय इथं?" असं तसं हे ते. तर ते मला बोलला, "मी चेड्या मी मी म्हणजे मी चेडा सोडणार आहे" बोले. "मी देवऋषी नाही. लय जणांचं वाटोळं केलं. हिचं पण वाटोळं करणार. हिला घेऊन जाणार मी." बोलले, "का घेऊन जाणार तू?" "ही मला भेटली ना रस्त्यामध्ये. कशाला आडवी आली ती?" "मी चिडे-गोटा सोडायला गेलतो एकाच्या नावाने. तर ही मध्ये कशाला आली?" मी बोललो, "ही मध्ये आली म्हणून तू हिला घेऊन जाणार का?" "माझ्याशी गाठ आहे" म्हणलं. "तू कोणी असू दे" म्हणलं. "नाही घेऊन जाऊ घेऊन जायचं हिला. तुला काय पाहिजे मी देतो." मग तो बोलला मला पोशाख पाहिजे, अजून काय-काय बोलला तो असं नाही का. मला त्याचं मागणं जास्त होतं. सात-पकवानचं मला जेवण दे, हे दे, ते दे. मी म्हणलं, "हे काय नाही देणार" म्हणलं तुला आता तर मी. हं. तो म्हणला, "नाही देत ना? मी पण नाही देणार." ठीक आहे. तर कम से कम ते मला घालवाय नाही.
कम से कम एक 2 ते 4 दिवस लागले आणि लगेच ते काही गेलं नाही. मग त्याला कळायला लागलं, की माझ्याकडे काय आहे ते. ते रडायला लागलं ते. तर पोरीच्या अंगात मुलीच्या अंगात जे आलं ते रडायचं. "सोड, सोड मला." बोललो, "तू जायचं नाही." मी सांगितलं शेवट. "कोण आहे अजून?" "आता तू जा." असं मी काही गोष्टी बोलायचो. अर्धा तास त्याला खेळवायचो. जा म्हणायचो. मग एके दिवशी ते बोलले, "मी जाणार आहे, हं. पण अजून कोणतरी येणार आहे." बोलले, "कोण येणार आहे?" मला विचारण्यापेक्षा तू त्यालाच विचार ना. ठीक आहे म्हणलं. तर पूर्णपणे त्या मुलीचं मी ते नाहीसे केलं. तो जो कोण होता ना, देवऋषून. आणि त्यांच्या जोडीचं एक बाई होती देवऋषून. म्हणजे कसं झालं, ते कुठेतरी ते तिघांचा एकसंगत मृत्यू आला होता. कुठल्यातरी ठिकाणी, कुठेतरी गावाशिवाला ॲक्सिडेंट झाला असेल किंवा मरण पावले, कोणी मारून फेकलं असेल. हं. तर तिघंजण त्या मुलीला लागले होते. तर म्हणजे ते तिच्या सोबत होतेच तिघजण. होतंय. एकसंगत ते तिघं-तिघं तिच्या शरीरात प्रवेश करत होते. तर मी बोललो, "ठीक आहे, बाबा तू जा आता." मी काही नाही दिलं. गेलं ते. ती बाई आली ती देवऋषी. ती बोलली, "मी असं आहे, तसं मी हिला घेऊन जाणार. तो गेला म्हणून काय झालं? मी खूप जालीम आहे. तू काय मला काय करू शकतो?" बोलले. "बघते ना मी." मी बोललो, "ठीक आहे." तिने मला खूप असं घाण-घाण, घाण-घाण अशी विचित्र शिव्या द्यायची ती बाई. खूप घाण. "मी देवऋषी नाही, मी काय अशी काय सोडणार आहे का?" असं तसं. तिचं पण महिनाभर लागला सख्य करायला. ती मला बोलली, "आता मी तर चाललेलेच आहे. पण जाता-जाता जो येणार आहे ना, तो बघ तो कोण आहे." म्हणजे कोण आहे तो? नर पण नाही, नर पण नाही, नारी पण नाही. मग नर नारी पण नाही म्हणजे काय आहे? म्हणजे हं. पुरुष पण नाही आणि बाई पण नाही. हं. किन्नर. तर आपण तृतीय पंथी बघतो. त्यांचं पण कुठं मरण झालं. ते त्याला आलं बाबा. ते खूप तसंच ती पोरगी तशीच टाळ्या-बिळ्या वाजवायला लागली. मी बोललो, "बापरे! हे काय आता?" मी तर असं काही आपण ते रीलमध्ये बघितलेले आहेत. पण असं एखाद्या मुलीला हा व्यक्ती म्हणजे असं लागणं, थोडंसं मी पण किती केलं पुरुष आहे मी. पण मी पण एक मला पण जीव आहे. मला पण घाबरणार. मी पण घाबरलो. तरी पण मी त्याच्यावरती विश्वास होता माझा देवावरती. केलं बाबा मी. अक्षरशः ती मुलगी पूर्णपणे चांगली झाली. त्या मुलीचं लग्न झालं. आता ती मुलगी संसार करते. खूप चांगलं आहे तिचं आता. आणि त्या म्हणजे जे आलतं त्याने काय त्रास वगैरे काय दिला? ते किती दिवस होतं? कम से कम 3-3.5 वर्ष होतं ते. हं. त्यांनी बोलले, की आम्ही आमचे कितीतरी काहीतरी घरं विकले, हं. या मुलीसाठी खर्चासाठी. तरी पण काही हे झालं नाही. झालं नाही. त्या टायमाला त्यांनी मला असंच सगळं झाल्यानंतर मला बोलले, "तुम्ही खूप आमचं चांगलं केलं. आमच्या घरी या, असं या, तसं या." मग आपलं ते बोलणं वगैरे झालं. नंतर ना मग ते मी पण जायचं बंद करून टाकलं. आता आपल्या तिथं काम नाही, काय नाही. मी बंद करून टाकतो. नाही जात परत. मग ते बंद झालं. मग असं मी तो किस्सा माझ्या लाईफमधला पहिला. हं. आत्ताची एक गोष्ट सांगतो तुम्हाला हल्लीची. एक 2 वर्ष पण झाले नसतील. दीड वर्ष झालं असेल. दीड वर्ष. साताऱ्याचा किस्सा आहे. रिलेटिव्हज लागतात ते. मुलगी एक त्यांची. त्या मुलीसोबत तसं झालं होतं. एक तिला मुलगा लागलेला. म्हणजे ॲक्चुअली असं होतं, बहुतेक तो मुलगा आहे ना, तिच्यावरती प्रेम करायचा. तिला काही माहितीच नाही. काही माहिती नाही. तो मुलगा असं तिचं काही कॉलेज वगैरे सुटलं असेल. तो मुलगा कॉलेज सुटलं म्हणून रोड क्रॉस करून तिथपर्यंत जात होता. तो ट्रक आला, उडवलं त्याला. हं. मेला तो मुलगा. मेल्यानंतर तो शाळेपासून तिला असं बघत वगैरे होता या. म्हणजे कधी बोलण्याचा प्रयत्न नाही केला. मग त्याच्यानंतर एक 1.5 ते 2 वर्षांनंतर दुपारची ती तिथनं येत होती त्याच रस्त्याने. बहुतेक आता कसं बोलायचं तुम्हाला, ती मुलगी आहे म्हणजे असं झालं तिला ते लागीरला. मग ती जे चालू झालं का नाही, खूप भयंकर. ती घरामध्ये आरडाओरडा कर, येडेवाणी कर, घरातले बोलायचं काय आणि ज्या दिवशी नॉन-व्हेज आणणार आहे, कोण बोललं, "बाबा मी चिकन आणतो जाऊन, मटण आणतो, मासे आणतो." तर ती खूप खुश व्हायची. म्हणजे ही गोष्ट मला तिथं असताना कळली. म्हणजे त्यांच्या लोकांनी सांगितलं मला. तर त्यांनी पण खूप दवाखाने फिरले, खूप ठिकाणी गेले. एक त्रास काय देत होते ते? ते सांगितलं ना, हं. घेऊन जाणार आहे, मी सोडणार नाही, वेगवेगळे आवाज काढणं.
नॉनव्हेज खूप खाणं, रात्रीचं उठून फ्रीजमध्ये जाऊन डोकावणं, खाणं काय ते नॉनव्हेज. नॉनव्हेज म्हणले की खूप आवडायचं. तर त्यांनी हॉस्पिटल फिरले. खूप पैसा गेला त्यांचा पण. असे देऊळशुद्ध देवाचं करतात त्यांच्यापाशी गेले. त्यांनी खूप ठिकाणी फिरलं. एक त्यांचा कोणीतरी होता, भोलेनाथाचा तो भक्त होता. त्यांनी पण बघितलं. त्यांच्याकडनं पण त्यांनी त्यांनी दुसऱ्या एका पीराकडे बोलले. ते पीराकडे पण ते माणसाकडे पण गेले. त्या माणसाने त्याला ₹5,000 सांगितले. परत मागितले, परत मागितले. काही झालं नाही. असे त्यानं वैतागून आपल्या पुण्याला आले. असं सहज बोलता-बोलता त्यांनी त्यांना सांगितलं त्यांच्या बहिणीला, की अशा-अशा गोष्टी घडल्या बाबा. कसं आपल्या मुलीचं कुणालाच असं सांगणं थोडंसं वाईट वाटतं. बाबा माझ्या मुलीला असं-असं झालेलं आहे. आपण लपवतो त्या गोष्टी. पण लपून ते काही सॉल्व्ह होणार आहे का? जेवढं ते झनाट होतं तेवढं जास्त त्रास होतो ना. हो, तो मुहूर्त जसं जाईल ना, मुहूर्त मुहूर्त म्हणजे ते 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, जास्तीत जास्त 5 वर्ष, 6 वर्ष ऑफ घरच करत बसतो आपल्याला. ऑफ होतो तो व्यक्ती. त्याला कोणीच काढू शकत नाही. मग ते असेच बोलले, "अरे," म्हणलं, "ते चंदन भाऊ करेल ना." चंदन भाऊ करतात. ते मला भेटले, सांगितलं मला असं-असं झाले, बघा जरा तुम्ही असं तसं. ठीक आहे म्हणलं, करतो म्हणलं. त्या मुलीला बसवलं माझ्यासमोर. केस-बिस सोड बोललो. हातात काय बांगडी वगैरे असेल काढ बोललो. जसं तिला मी बोलायला चालू केलं, ती भयंकर किंकाळायला लागली, ओरडायला लागली. दादा, तिचा आवाज जो होता ना, एवढा भयंकर असायचा ना, खूप भयंकर असायचा आवाज तिचा. अक्षरशः ती त्या टायमाला तुम्हाला खोटं नाही सांगत, तिला धरण्यासाठी आता त्या मुलीचं वेट 40-45 किलोचा असेल. मी 80 किलोचा. त्यांच्या घरातली त्यांची आई होती, त्यांची मावशी होती, त्यांची आजी होती, त्यांची बहीण होती. अशा आम्ही 5 जण होतो. एक मुलगी बसलेली छोटी, सोनू नावाची. ती खूप घाबरली होती. बघता तसं ती खाटावरती बसलेली. माझ्याकडे माझं लक्ष होतं. त्याच्याकडे ती रडत खूप म्हणजे वर घाबरली होती ती. तर त्या मुलीला आम्ही आहे ना 5 जण धरत होतो. अक्षरशः योगा करणारी व्यक्ती जो असतो, कशा उलट्या-सुलट्या उड्या मारतात. कारण त्यांना ते लवचिक राहतं. फ्लेक्सिबल झालेलं असतं, लवचिक झालेलं आहे, स्ट्रेचेबल झालेलं. तर अक्षरशः ती मुलगी आहे ना, आपण तुम्ही 1920 पिक्चर पाहिलेला आहे का? ती भिंतीवरती चालते अशी-अशी. तर ती मुलगी आहे ना, कमसे कम इथपर्यंत इथपर्यंत भिंत असते ना आपण थांबल्यानंतर, तिथपर्यंत ती अशी अशी-अशी चालत-चालत ती अशी गेली आणि आम्ही फक्त तिला असं धरलंय फक्त. तर ती मुलगी तशी तिने केलं. तिचं तर रूप बघून घरातले पूर्ण एकदम घाबरले पण, रडले पण. ते मला तर वाईट वाटलं. नाही म्हणलं, "ह्या मुलीला आपण नीट करणार." त्यांना सांगितलं, "तुम्ही कुठे-कुठे गेलता?" त्यांनी सांगितलं, "ह्या इथं गेलो, तिथं गेलो, ह्याने तेवढे पैसे घेतले, तिथं तेवढे पैसे गेले." "ठीक आहे," म्हणलं, "जाऊ दे चला." "बरं तुम्ही माझ्यापाशी आलाय ना, मी तुमच्याकडनं पैसे नाही घेणार, पण या मुलीला बाहेर काढणार." जास्तीत जास्त खर्च त्या मुलीला ₹400 ते ₹500 आला. माझं काय आहे, आपण तुम्ही ऐकलं असेल, की लोकं उतारा करण्यासाठी बकरं द्या, कोंबडं द्या, हे द्या, ते द्या, मोठं काहीतरी करा. हे नाही आपण नाही करत. मला काही चालत नाही. बकरं, कोंबडं तसलं काही लागत नाही. मी आपलं ₹2 लिंबू, पाणी त्याच्यावर खेळ करून टाकला तिचा. मग नंतर ना त्याला सांगितलं, "बाबा तुला सगळं देतो मी." मग त्या मुलीचं काय असेल ते ओबा ओबा पोशाख होता तो. तिच्या शरीरातले कपडे, एक जोडी जे असेल ते. 7 पक्वान्नची आपली मिठाई, आबडधोबड आपलं वरण-भात जास्त कच्चं-पक्कं, ते उतारा मी केला. म्हणजे एकदाच नाही केला, 6 ते 7 वेळा करावा लागतो. असं नाही की लगेच केलं आणि लगेच झालं. 6 ते 7 उतारे करावं लागेल म्हणलं याच्या आणि हर एक उतार्याला बोलल्या जास्त पैसा नाही लागणार म्हणलं. काही लिंबू लागेल फक्त. पण ते मी करत गेलो. अक्षरशः तो पोरगा मला दिसू लागला. अ, दिसू लागला ज्यावेळेस मी तिला त्या म्हणजे मजबूर केलं मी. "बोल, बोल तू कुठून आला? कसा आला? कसा आला?" तो बोलला, "नाही," बोलला, "आता मी जातो बाबा. नाही, नाही थांबणार इथं. असं मी हायवेला जातो. मला लय भाजतंय," बोलले, "चटके बसतात." मी बोलले, "चटके बसतात?" 2-3 शिव्या पण घातल्या मी. तर ते बोलले, "नाही, नाही मी थांबत. जायचंच नाही." म्हणलं, "तू कसं जातो? इथं बघतो." बोलले. नाव वगैरे सांगितलं त्यांनी. मला काय झालं होतं? त्याने सगळं सांगितलं. मला आवडायची असं-तसं माझ्या हिच्यात नातामध्ये माझ्या पोटावरनं ट्रक गेला.
म्हणून मी आता हिला सोडणार नाही, घेऊनच जाणार आहे, असं तसं तो बोलला तो. म्हणजे नाही घेऊन जाऊ शकत तो. मी कोण आहे तुम्हाला ओळखलं का? हा ओळखलं तुला बाबा, तुझ्यापाशी जे आहे ते काही सांगू नाही शकत. असं तर काय बोलणार, रडायचा मग, रडली ती नाही का, नाही सोडणार. मग भाऊ असं मी करत करत गेलो. त्या मुलीचं एकदम सक्सेसफुल झालं. ती मुलगी आता चांगली आहे, खुश आहे. ती लाईफमध्ये तिचं लग्न झालं. संसार करते ती आता. असे किस्से तरी बघायला गेले तर किती घडले तुमच्यासोबत असं? असं तर अजून एक 2 की 4 आहे अजून. हं. सांगायला गेलं तर. आणि अजून ते होतच राहतात. आता तो तुम्ही तुमच्या मित्राचा नंबर सांगितला. त्याच्या मित्र तुमच्यासोबत त्याच्यासोबत असं घडलेली गोष्ट आहे कोकणामध्ये. आता त्याचं पण तुम्ही करू शकता. हं. त्याच्याबद्दल आपण करू. त्याचं जेव्हा चांगलं होईल, तो तुम्हाला स्वतः येऊन बसेल, की चंदन सरांनी माझ्यासोबत काय केलं? कसं माझं एकदम सक्सेसफुल झालं काम. आता मी ओके आहे. टेन्शन नाही मला. माझ्यासोबत काय घडलं? कसं घडलं? तो स्वतः तुम्हाला येऊन सांगेल. सर तुमच्याकडे खूपच हो. भयानक नाही का? म्हणजे आता जसं तुमचा लाईफमधला पार्टच झालाय नाही का ह्या गोष्टी सगळं फेस करणं वगैरे. होतच राहतात. आणि आता हल्लीच ही गोष्ट सांगतो आता 2022ची. 2022 मध्ये अशी गोष्ट घडली होती, की मी मांजरी बुद्रुक तुम्हाला माहीत असेल. तिथून मी निघालो रात्री 1-1:30च्या दरम्यान. म्हणजे पावणे 2 झाले असेल. तर मी निघालो का थांबणारच होतो. पण रात्र झाली होती आणि मला नाईटला जायचं होतं. मला पिंपरीला जायचं होतं खडकीतून. निघालो मी. जेवलो-बिवलो. सोबत मटण रोल घेतले. घरात केले होते. बॅगेत टाकले. आपलं निघालो. मला काय नाही तसलं भीती-बिती. गेलो. वसंतदादा शुगर फॅक्टरी. तिथून थोडंसं पुढे आलो. एक मुलगी मला लिफ्ट मागताना दिसली. म्हणजे आता आपण चाललेलो आहे. मला दिसतोय इथं कोण तिरक्या नजरेने. हं. आता एवढं जर मला कळतं हा मुलगा बसलाय. आपलं आपलं एवढं सांगू हां. असं तर नाही पाहिलं मी. फक्त असं पाहिलं ती मुलगी मला अशी करते. मी बघितलं फक्त असं मी सरळ पुढे निघालो. तर मी विचार केला नको कोणीतरी असं बुरटी लोकं असेल, मुलं मागं थांबली असेल. मला जाऊन आपल्याला विचार येतोच. विचारेल, मागं बसेल, तिथं मला गाठल, काहीतरी मोबाईल घेईल, पैसे घेईल, हाणल मारल. त्या हिशोबात मी थांबवली नाही गाडी. मी पुढं आलो. 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आलो. ती मुलगी मला परत दिसली. तेव्हा थोडंसं मला समजून गेलो मी. हे लचंड वेगळंच काहीतरी आपलं थांबायचं नाही, सरळ निघायचं. आणि मी चूक हे केली त्या टायमाला, की जे मला त्या टायमाला जे बोलायचं असतं, ते मी बोललो नाही. हं. काही असते ते आमचं जे बोलायचं ते काही बोललो नाही मी. तर ती मी चूक केली. मी आपलं निघालो. ती मुलगी मला डायरेक्टली कल्लेरी नगरपर्यंत आलो. कल्लेरी नगर नदीचा ब्रिज, हं. त्या ब्रिजवरती मला दिसली. तरी मी आजूबाजूला मला 2-4 अशा गाड्या दिसताना दिसल्या. मग आता एखादी मुलगी एवढी यंग मुलगी ब्रिजवर थांबली. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनी पण बघितलं पाहिजे का नाही? मीच एकटा बघतोय असं नाही का म्हणजे. हे आपले शेजारी निघालेले एकदम भुर दिसून गेले. एक ॲक्टिवाला गेला, कोणतरी गेलं, एक कार गेली असं मी म्हणलं राव, मला असं वाटलं की त्या माणसाला विचारू का? मला विचारायचं झालं की ते थांबवायला सांगेल. थांबून बोलावलं. मी त्याला काही विचारलं नाही. मी आपलं सरळ निघालो. ती मुलगी मला काही दिसली नाही. दिसली नाही. बाबा येरवडा आला. कोरेगाव पार्क क्रॉस केलं. येरवडा आला. सापरं झालं. होलकर ब्रिज आला. होलकर ब्रिज जसं मी आलो वरती, तिथे मला थांबू वाटलं. बाबा आपल्या एरियाला खडकी आली आपली, थांबू वाटलं. तर मग मी परत विचार करा, नको थांबायला. गाडी स्लो केलेली म्हणजे पाय खाली टेकवायलाच. परत गाडी मी टेकवलंच नाही. सेकंड गिअर टाकला, परत पुढे गेलो. डायरेक्ट खडकीमध्ये आलो. खडकीमध्ये आपलं एकदम ओके. काही नाही. 2-3 गाड्या येत होत्या, पण एक माणसं पण नव्हती. थंडीचा महिना होता. गेलो, दापोडीचा ब्रिज, दापोडी क्रॉस केली, कासरवाडी, आले बाबा पिंपरी. जणाची बँक होती, स्टेट बँक. स्टेट बँकेमध्ये मी सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचो. गेलो बाबा तिथं. पार्किंगमध्ये गाडी लावताना ती मला ह्या साईडला दिसली. ती मुलगी आहे. हं. ती अशी-अशी करत होती. मी काही तिला पाहिलं नाही. आपलं गाडीचे बॅग वगैरे काढणं, डब्बा वगैरे काढणं ते असं होतं. माझं बॅग होती माझी. तर ती बोलली, "ऐक ना." मी बोललो, "बोल ना." मला बोलले, "तू मला लय आवडला." मला ती अशी बोलली हां. अंगावर काटा येतोय. मी घाबरलो पण होता.
असं नाही की आम्हाला साधना येते म्हणून आम्ही घाबरत नाही. येतं कधी-कधी. शेवटी मी पण माणूस आहे. मी मेलेलो नाहीये. ती भीती बसली. मग मी म्हणलं, "नाही, आपल्याला काय होणार नाहीये. आपल्याला वाचवणारा तोच आहे." "ठीक आहे," म्हणलं. "बाबा बोल." मग मी बोललो, "तुला मी आवडलो तर मग तू मला तिथंच का नाही धरला?" "अरे तेच तर ना. तुझ्याकडे जे आहे ना, म्हणून तुला धरलं नाही ना. मग इथपर्यंत कशाला आली? इथं काय भेटणार आहे का मी?" मग मी तिला बोललो, "अरे बघ ना, ये ना." मी बोललो म्हणजे शिवी दिली तिला. तुझ्यामध्ये बघण्यासारखं असं काय आहे, की मी तुला बघू?" मला बोलते, "बघ ना." मी बोललो, "मग ये ना, धर ना मला." बोले, "तू फक्त बघ ना माझ्या डोळ्यात डोळे घालून, माझा चेहरा बघ ना कसा आहे, मग तुला कशी धरते बघ मी." म्हणजे आमच्यामध्ये शिकवलेलं काय जातं, की आपण ज्यावेळेस असं काय आपल्याला दिसतं, आपण ज्यावेळेस त्यांच्या डोळ्यात बघतो, त्यांचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करतो, ते जास्त हवे होतं. हवी होतं आणि तो व्यक्तीला मरण लवकर येतं. तसं कधी नाही करायचं. ते मला माहीत होतं, ती मला बघ म्हणते, पण मी काय बघितलं नाही. मी काय केलं आपली गाडीला अशीच आपली चावी आपलं बघितलं ना, आपलं गाडीचं काम आपलं पिशव्या-बिशव्या काढताना मी आपलं टिफिन वगैरे काढताना चावी काढताना आपलं मी गेलो आणि ते शटर मी असंच मी गेलो आणि असंच शटर असं धरलं आणि असंच खाली घेतलं. जसं ते खाली गेलं एवढी जोरशाने किंकाळली ना ती, खूप भयंकर किंकाळली ती. माझं एकदम अंगाचं पाणी-पाणी झालं. खूप भयंकर. तो माझा किस्सा घडलेला आहे. खतरनाक आहे सर तुमच्या लाईफमध्ये किस्से. अजून एक किस्सा सांगतो. होलकर ब्रिज. मला स्वतः माशा पकडण्याचा खूप म्हणजे खूप इंटरेस्ट आहे. मी फिशिंगसाठी खूप मला कुठेही मित्रांनी फोन केला अपरात्री, "आम्ही इकडे चाललोय, आम्ही तिकडे चाललोय." आम्ही लांब-लांबपर्यंत जातो. हं. तर माझा सचिन नावाचा मित्र होता. आम्ही होलकर ब्रिजला संध्याकाळी 6 वाजता गेलो मासे धरायला. असंच आमचं काही एका ठिकाणी अर्धा तास बसलो, 1 तास बसलो. असं करत आम्ही जंगलात गेलो. होलकर ब्रिजपासून खालच्या साईडला गेलो. पाटील इस्टेटच्या साईडला. पाटील इस्टेटच्या साईडला गेलो आम्ही. मासे फोडत होतो. तर कदाचित वाजले असेल रात्रीचे 12:00-12:30. एवढं रात्रीचं? हां. आम्ही रात्री सकाळी 4:00ला पण यायचो, 5:00ला पण यायचो. एवढं रात्री-रात्री आम्ही इंटरेस्टेड आणि आम्ही दोघं असं नाही, की आम्ही दोघं पकडतो, आम्ही शेजारी बसणार. मी इथं बसलेलो असेल ना, तो कम से कम तो 1 किलोमीटरवरती बसायचा, लांब-लांब. त्याला मासा लागला, की तो टाक मारायचा. आपण ते नाही का जिभेने करतो. तो तसा करायचा. मग मी पळत-पळत जायचो. मला मासा लागला, की मी त्याला टाक मारायचो. कारण मासे मोठे-मोठे. हं. एकट्याला काढणं मुश्किल असायचं. तर असेच मासे धरता-धरता बाजूला येऊन बसलं. कोणाच्या? माझ्या. मी असं बघितलं, गळ टाकलाय. पोत्यामध्ये माशी अशी एवढी अशी मस्तपैकी सगळे प्रकारची. तर मी ते पोतं काढलं. अरे म्हणलं राव, मासे म्हणलं 4-5च का राहतात? हं. ते मासे संपत होता. आता काय करू, काय करू, काय करू? मग त्याला मी चुकी झाली, की मी त्याला टाक मारला. हां. तो तिथं नाही. आता म्हणलं तो 1 ते 2 मिनिटामध्ये येईल तो इथं. माझ्यामुळे त्याला त्रास नको. हं. त्याला ते दिसणार नाही. हं. पण तो डिस्टर्ब करणार आहे, हं. हे त्याला दिसणार आहे. मग हे जर त्याला जर लागलं, तर प्रॉब्लेम आहे. अवघड होईल. तर मी काय केलं, पोतं काढलं असं, पोत्यातनं 3 मासे काढले आणि असे फेकले. हां. फेकले मी तिथं, हां. शेजारीच माझ्या. फेकल्यानंतर मी आपला फटा गळ गुंडाळला. पोतं घेतलं आणि मीच त्याच्यापाशी गेलो. इथं बघितलं ना, असंच इथंच गेलो. हं. मग मला बोलला, "का रे लवकर?" मला बोलला, "चल, चल तुला सांगतो." मी त्याला बोलला, "अरे असं गोष्ट घडली." म्हणला, "हां, होय." "मग कशाला मला आवाज दिला राव? तू तुझं उठून यायचं ना." मग उठून तर आलो ना. कारण त्याच्यासंगनं पण अशा गोष्टी घडतात. घडल्या म्हणलं. मी असं लक्ष नाही देत बोलले. बोलला, "असं नको रे करू सचिन," म्हणलं. "तुला काय असलं काय माहिती नाही," म्हणलं. "इथून पुढे तू ह्या इथं येऊ नको तू मासे पकडायला." "ठीक आहे," बोलला. "दिवसा ये," बोलले, "रात्रीचं नको येऊ." आम्ही काय केलं, तो एक किस्सा घडला. आम्हाला मासे तर लय लागतात. आम्हाला कळलं तिथं रात्रीचं. दुसऱ्या दिवशी पण तिथे गेलो. बघा, हं. दुसऱ्या दिवशी गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं संकटच मासे पकडत होतो. तुम्हाला खोटं नाही बोलत, मला मासा लागला गळाला. अक्षरशः मासा होता का कोण मला आतमध्ये ओढत होतं, हे नाही सांगू शकत. त्याला म्हणलं, "बाबा तू धर," म्हणलं तू. त्याने गळ घेतला, असं गुंडाळला
आणि मी ओढायला लागला. मला बोलला, "छंद्या अरे एक मासा आहे का काय आहे राव?" म्हणलं. मी बोललो, "काय होते?" नाही बोलले, "आतमध्ये." ज्यावेळेस ते तो बोलला माझ्या हाताला कापायला लागला. त्याला म्हणलं, "सोड तू." त्याने बोलला, "मी नाही सोडत." जेव्हा तो इथपर्यंत पाण्यात गेला का, हं. मी बोललं, "नाही," म्हणलं, "हे काय दुसरंच आहे." त्याला धरलं का आणि त्याला म्हणलं, "पहिली चल इथनं." तिथनं आम्ही निघून आलो. एवढंच. तर सरांच्या लाईफमध्ये खूप इंटरेस्टिंग असे पार्ट आहेत आणि छान पण होते नाही का सर, इंटरेस्टिंग होते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे असे काही प्रसंग असतील तर नक्कीच Instaला DM करा. आपण तो व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.